जिंतूर तालुक्यातील बोरी या गावामध्ये आज आपण आलेले आहोत। कुरिशी समाजाचे व्यापारी आहेत, तर त्यांना मागील 18 महिन्यापासून काय अडचण निर्माण होते आणि प्रशासनाकडून देखील काय अडचण निर्माण झाले त्यांच्याकडून आज प्रतिक्रिया। नाव काय तुमचं? शेख इनू शेख चांद, पेडगाव। बरं, प्रॉपर कुठले तुम्ही? पेडगाव। काय अडचण काय तुम्हाला? काय म्हणजे काय तुम्ही जे व्यापारी आहेत, तुम्ही काही दिवसापूर्वी तुम्ही बाजारामध्ये बैल विक्रीसाठी नेले होते, परंतु कोणीतरी गाडी धरली अशी चर्चा होती एप्रिलच्या 4 तारखेला। हा, एप्रिलच्या 4 तारखेला पेडगावला गाडी, म्हणजे एप्रिल सन 2025 का 24? ते 24। हा, काय झालं? काय घडली होती घटना? काय घडली होती? एप्रिलच्या 4 तारखेला गाडी धरली माझी, 9 बैल होते त्याच्यात। हा, तर त्याच्यातल्या गोशाळावाल्यानं गोशाळाच्या हवाली केले नानेलपेठवाल्यानं। नाही पोलीस नाही, वाल्यानं। गाडी कोण धरली होती? पोलीस आल्यानं, नानेलपेठवाल्यानं। प्रॉपर पोलीस वाल्याने धरली होती का अजून? बजरंग दलचा मुलगा होता एक, त्याने टिप देऊन ती गाडी धरली। हा, गाडी धरली नंतर ते गोशाळ्याच्या हवाली केलं। हा, बघ 8 ते 10 दिवस त्याने गोशाळामध्ये ठेवले ब्राह्मणगावच्या। नंतर लोकांचे 2-2.5 लाख रुपये घेऊन त्यानं बैल लोकांच्या सप्रूत केले। मग माझा सेशन कोर्टाकडून ऑर्डर झाला की याचे माल याचे हवाले करून द्या। तिनं काय अपील मग दुसरीकडे अजून हे केलं, ते काय समोर आलं नाही, काय नाही। आज 45 तारखा केली मी सेशन कोर्टाकडून, माझ्याकडून झालं म्हणून असं लेटर दिलं। लेटर दिल्याच्या नंतर ते गोशाळात बैल पाहायला गेलो तर बैलच नाही तिथं। असं 18 महिने झाले मी परेशान त्या गोष्टीला। अच्छा, हा, आज रोजी गोशाळामध्ये तुम्ही जाऊन पाहिले असता तर पोलीस प्रशासनाने जी गाडी धरली होती बैलांची, ते बैल आज गोशाळेमध्ये उपलब्ध नाही। गोशाळेमध्ये एक बी बैल नाही। हा, मग बैल गेले झालं ते गोशाळेमध्ये 8 ते 10 दिवसात। एका बैलाचा मृत्यू झाला 10 दिवसापूर्वी, मग बाकीचे बैल कुठे गेले? बाकीचे बैल त्याने हाणायला दिलेले लोकांना पैसे घेऊन हाणायला दिले। कोण दिले ते? गोशाळावाल्यानं। ते गोशाळेवाल्यांनी पैसे, मानधनीच्या गोशाळावाला, मानधनीच्या गोशाळेवाल्यांनी पैसे देऊन दत्ता प्रल्हाद पहारे हा ते तिथं हे केलेलं त्यानं। 2 बैल त्याच्यानंतर परभणीच्या बाजारात विक्रीत आले, आम्ही बैल धरले। बैल धरले त्यानं काय केलं, ते जिनं आणले त्यानं गपचूप नेऊन सोडले ते शेतकऱ्याचं। शेतकऱ्यांनी दिले, दुसऱ्याला दिले, तिसऱ्याला, मग चौथ्या जवळ आले तर आम्ही धरले बैल। मग नंतर वापस गेल्याच्या नंतर ते बैल सुद्धा दिसणं माझी तिथं। म्हणजे आता ते बैलच नाही। आता त्या बैला मध्ये म्हणजे गाय काय वगैरे आहे? काय नाही, पूर्ण घागर माळ्यात सगळं बैल आहे माझे। अंदाजे किती लाखांचे असेल ते? माझे 5 लाखाचे बैल आहे सगळे। 5 लाखांचे बैल? 3 लाख रुपये आतापासून कोर्टामध्ये गेले। म्हणजे तुमचं 5 लाखांचे बैल पोलीस प्रशासनाने धरून गोशाळेमध्ये टाकले आणि गोशाळेवाल्याने ते हाणायला दिलेले, आणि आतापर्यंत तुम्हाला 1.5 लाख रुपये कोर्टाची चक्र मारायला लागली। मग आता शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची? काय मागणी? अपेक्षा आहे की कोणाचा माल धरू नये। 15-16 वर्षाचं पोरग म्हणाले बजरंग आहे, 2 मिनिटात फोन लावायला की पोलीस आले त्याच्यात मग गोशाळा टाकायले, गोशाळ्यात विकून टाकायले, कंपनीला विकून टाकायले, कोणाला विकून टाकायले बैल। बरं, आता एवढे मोठमोठ्या कंपन्या आपल्या भारत देशातून बाहेर म्हणजे बीफ म्हणजे एक्सपोर्ट करते, पण शासन त्या कंपन्या बंद का करत नाही? बंद करायला पाहिजे त्या कंपन्या। हे गोशावाल्यात रात्रचे म्हशी भरायले, बैल काढून द्यायलेत। तुम्ही बंद करा, गायीमुळे बंद करा, आम्ही त्याला मान्य करतो, सगळे व्यापारी मान्य करतो, शेतकरी मान्य करतो। गायच्या गाय धरल्या त्याला काय बी शिक्षा द्या तुम्ही, त्याला काय बी हे करा। म्हणजे गाय पकडल्यावर तुम्ही कोणतीही शिक्षा द्यायला भोगायला तयार आहे? जर बैल शेतकऱ्याचे बैल चांगले आता 40-50 हजाराच्या कमी एक बैल लाखाच्या वरी जोडी कोणती घ्यायला घेतली, ते आता गोशाळावाल्याच्या हवाली केल्यात, गोशाळावाला हाणायला दिले त्यानं आणि पैसे घेऊन मोकळा झाला। आता तिथे आम्ही गेलो गोशाळेमध्ये तर तिथं बैलच नाही। अच्छा, आता काय अपेक्षा काय तुमची? शासनाकडून हेच अपेक्षा आहे, कोणाच्या गाड्या धरून ये, बाजार चालू द्यावा, असं हे शासनाची कोण अपेक्षा? पोलीस वाल्याला हे करावं, बंदी करावं। तुम्ही गाय ते असली ते धरा, तुम्ही त्याचा शिक्षा करा। तुम्हाला असं वाटत माल असलं तर शिक्षा करा त्याला। बरं, तुम्हाला असं वाटत नाही का हे जे आपल्या भारतचा सरकार आहे, जे हे सरकार आता मोठमोठ्या कंपन्या आहे बीफ एक्सपोर्ट करणारे, बाहेर देशामध्ये आपल्या भारतातून मटण बाहेर जाते, तर यांना सोडून जे लहान छोटे मोठे व्यापारी आहे बीफ एक्सपोर्ट करणारे, त्यांनाच का त्रास देते, परेशान करते? वाटण गाड्या बाहेर निघाले की शेतकरी मोकळे आले, पैसे घेऊन व्यापाऱ्याला त्रास आले ना, असं व्हायला ना ते। बघा, हे पेडगावचे व्यापारी आहेत,
त्यांनी मागील 18 महिन्यापूर्वी त्यांचे 5 ते 7 लाख रुपये ते जनावरे गोशाळेमध्ये टाकण्यात आले होते, परंतु आज रोजी त्यांनी जाऊन पाहिले तर त्या ठिकाणी एकही बैलजोडी सध्या स्थितीला नाही. त्या गोशाळेच्या जे संचालक आहे त्यांनी ते जनावरे शेतकऱ्यांना हाकलण्यासाठी काम करण्यासाठी पैसे घेऊन दिलेले असे त्यांचं म्हणणं आहे. शासनाने तात्काळ या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन त्यांना जे अडचण निर्माण झाली ते सोडवावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे.